जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिषी या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जीवनातील काही वळणे असे असतात की त्या क्षणी ती सामान्य घटना वाटते, पण काळ पुढे सरकल्यानंतर लक्षात येते की नियतीने त्या क्षणी एक नवीन अध्याय सुरू केला होता. सिंह लग्न आणि सिंह राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना अनेक स्तरांवर बदल घडवणारा असणार आहे. अंतर्मुख करणारा आणि भविष्यातील दिशा निश्चित करणारा देखील ठरू शकतो. काही लोकांसाठी हा काळ प्रतिष्ठा वाढवणार असेल, तर काहींसाठी नातेसंबंधात खरे स्वरूप उघड करणार, काहींसाठी आध्यात्मिक जागृतीचा मार्ग देखील ठरू शकतो. या विश्वातील प्रत्येक घटना एक अदृश्य गणितानुसार घडते आणि ग्रहांची गती, कालचक्र आणि कर्म यांच्यातील संबंध हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा मूल आधार मानला जातो. ऋषींनी असे सांगितले आहे की आकाशातील बदल प्रथम सूचित करतात आणि पृथ्वीवरील जीवन नंतर त्याचे प्रतिबिंब दाखवतात. आणि मित्रांनो, जुलै 2026 मध्ये सिंह लग्न सिंह राशीच्या जातकांसाठी आकाशात असेच काही नवीन संकेत तयार होत आहे. या महिन्यामध्ये लाभभावातील सूर्य भगवान सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात गती देत आहे. त्यानंतर व्यय भावातील उच्च राशीस्थ गुरु भगवान अंतर्मनातील परिवर्तन देखील घडवत आहे. बुध वक्री होऊन जुन्या संपर्कांना पुन्हा सक्रिय करत आहेत, तर कर्मभावातील मंगळ करिअरला वेग देत आहे. लग्नस्थानी शुक्रकेतूची युती व्यक्तिमत्वात बदल घडत आहेत, तर अष्टम भावातील शनी भगवान कर्माच्या गूढ बाजू उघड करत आहेत. राहू भगवान सप्तम स्थानात नातेसंबंधाची परीक्षा घेत आहेत. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की जेव्हा लाभ, कर्म, अध्यात्माशी संबंधित ग्रह एकाच वेळी सक्रिय होतात, तेव्हा जीवन फक्त बदलत नाही, ते नव्याने घडू लागतात. आणि जुलै 2026 मध्ये सिंह लग्न आणि सिंह राशींसाठी अशीच परिस्थिती तयार होत आहे. कारण या काळामध्ये सूर्य भगवान, जे की 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये लाभ भावामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्यांसाठी गोचर करत आहे, जे की लग्नेश म्हणजे राशी स्वामीचे मालक आहे. सूर्य भगवान मिथुन राशीत एकादश स्थानात गोचर करत आहे, म्हणजे एकादश स्थानात शास्त्रांनी लाभ, इच्छापूर्ती, मोठे नेटवर्क, सामाजिक प्रभाव, आर्थिक वृद्धी या काळामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये लाभभावाच्या संबंधाने लाभभाव या सर्व गोष्टींचे कारक मांडलेले आहे. सूर्य या भावात असताना व्यक्तीला स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळत असते. अनेक वर्षांची संबंध वाढताना दिसेल, तर काही व्यक्तींना नवीन ओळख भविष्यात यशाचा मार्ग देखील बनू शकते. योग्य व्यक्तीशी योग्य वेळ झाली की अनेकदा भाग्य देखील बदलते. म्हणूनच या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी उत्पन्न वाढीचा योग येणार आहे. समाजात मान्यता देखील प्राप्त होणार आहे. मोठ्या लोकांचे सहकार्य या काळामध्ये प्राप्त होणार. अपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होण्याची शक्यता आणि विशेष सर्व बाजूंना लाभ या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना या सूर्य भगवंताच्या लाभभावातील गोचर स्थानामुळे बघायला भेटत आहे. त्याच्यानंतर तेच सूर्य भगवान 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या काळामध्ये व्यय भावामध्ये गुरुसोबत युती करत आहे, म्हणजे कर्क राशीमध्ये. 16 जुलै नंतर सूर्य भगवान कर्क राशीत म्हणजे व्यय भावात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये उच्च राशीतील गुरुसोबत या सूर्य भगवंताची युती होणार आहे. व्यय भावात अनेकदा अचानक खर्च किंवा अनेकदा व्यय भाव खर्चाचा भाव समजला जातो, पण ज्योतिषशास्त्रानुसार तसे नाही. परदेश गमनाचं देखील व्यय भावाला मान्यता आहे. ध्यान, संशोधन, अंतर्मन आणि मोक्षप्राप्तीचे सर्व काही केले. आता निवांत बसून काहीतरी ध्यानधारणा आणि मोक्षप्राप्तीच्या संबंधाने प्रयत्न करणं या स्थानाच्या संबंधाने देखील व्यय भावाला संबोधले जाते. काही प्रवास बाहेरच्या जगात होतात, तर काही प्रवास अंतर्मनात होतात. आणि व्यय भावातील या सूर्य गुरुच्या युतीमुळे परदेशाशी संबंधित जे कोणी लोक असतील, यांना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा आणि त्यांना नवीन संधी देखील या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना जुलै 2026 मध्ये बघायला भेटणार आहे. आध्यात्मिक जागृती तुमची या काळामध्ये होणार आहे. मानसिक स्पष्टता, गुप्त योजनांमध्ये प्रगती या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना जुलै 2026 मध्ये बघायला भेटणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील तेवढेच आवश्यक असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. त्याच्यानंतर मंगळ भगवान सिंह लग्न सिंह राशीवाल्यांसाठी भाग्यस्थानाचे मालक, चतुर्थ स्थानाचे मालक कर्मस्थानामध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये गोचर करत आहे, की जे 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये वृषभ राशीमध्ये गोचर करत आहे. मंगळ भगवान वृषभ राशीत म्हणजे दशम भावात गोचर करत असल्यामुळे शास्त्राने दशम भावामध्ये करिअर, व्यक्तीची पदप्रतिष्ठा, दैनंदिन जीवन, कर्म, व्यवसाय आणि सामाजिक स्थान शास्त्राने दशम स्थानाला कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले आहे. कर्मभावातील मंगळ व्यक्तीला कृतिशील बनवतो. अनेक जातकांना या काळात वाटेल की वेळ कमी आहे पण काम अधिक आहे. मंगळ भगवान संधीची वाट पाहत नाही, तर ते संधी निर्माण करण्याची प्रेरणा देतात. म्हणून या काळामध्ये कर्मस्थानातील मंगळ भगवंतामुळे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी नोकरीमध्ये प्रगती बघायला भेटणार आहे. व्यवसायाच्या संबंधाने विस्तार करायचा प्रयत्न करतात, तो देखील होणार आहे. काही नवीन जबाबदाऱ्या प्राप्त होणार आहेत आणि त्या संबंधाने मानसिक भीती वाटते. त्या भीती
तिथनं तुम्ही बाहेर निघून नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला या काळामध्ये भेटणार आहे. तुमच्यामध्ये सर्व पद्धतीचे नेतृत्व क्षमता या काळामध्ये वाढणार आहे. विशेष म्हणजे या मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या लग्न भावावरती म्हणजे व्यक्तित्वावरती पडत आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. परंतु काही वेळा स्वभावात तुमच्या चिडचिड देखील बघायला भेटणार आहे. वृषभ राशीचे मंगळशास्त्राने बऱ्याच वेळेस उतावीळपणा आणि पेशन्सची कमी जाणून देतात. याच दशम भावातील मंगळ भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावरती म्हणजे मातृस्थानावरती, फॅमिली स्थानावरती, भूमी भवन मानाच्या स्थानावरती पडत आहे. या काळामध्ये घर आणि करिअरमध्ये संतुलन राखण्यासाठी किंवा राखण्याची गरज तुम्हाला सर्व बाजूने निर्माण होऊ शकते. मंगळाची सप्तमस्त दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या उतावीळपणामुळे फॅमिलीमध्ये कुठेतरी उतार चढाव बघायला भेटणार आहे. तुमच्या बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बोलण्यामध्ये खूप जास्त तापटपणा या काळामध्ये जाणू शकतो. आणि त्याच्यानंतर या दशम स्थानातील मंगळ भगवंताची अष्टमस्त दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर या काळामध्ये पडत आहे. पंचम स्थान शिक्षण, प्रेम, संबंध, भावना आणि सर्व पद्धतीच्या आंतरिक ऊर्जेचं स्थान आहे किंवा स्पर्धात्मक गोष्टींचं स्थान आहे. अष्टमस्त दृष्टी तुमच्या धनुराशीवरती पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे कोणी विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात त्यांना स्पर्धात्मक गोष्टींमध्ये यश मिळू शकते. पण प्रेम संबंधांमध्ये तुम्ही होईल तेवढं उतावीळपणा टाळणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही संबंधाने कमिटमेंट देऊ नका, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बोललेल्या गोष्टींवरती तुम्हाला तकलीफ होण्याचे चान्सेस या मंगळ भगवंताच्या अष्टमस्त दृष्टींमुळे किंवा या मंगळ भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना जुलै 2026 मध्ये. त्याच्यानंतर बुध भगवान जे की 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे व्यय भावामध्ये गुरुसोबत युती करून भ्रमण करत आहे. ही युती किंवा ही स्थिती व्यक्तीला अधिक विचारशील बनवू शकते. या काळामध्ये गुरु आणि बुधाची युती असल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात गुप्त नियोजन होऊ शकतात. परदेशाच्या संबंधाने काही प्लॅनिंग करतात तो देखील या काळामध्ये सफल होणार आहे. तुम्ही काहीतरी आध्यात्मिकतेच्या बाबतीत अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी अंतर्मन होऊन स्वतःच्या बाबतीत काही विचार करण्याचा प्रयत्न करतात तो देखील या काळामध्ये पूर्ण होणार आहे. संशोधन फील्डमध्ये काहीतरी रिसर्च फील्डमध्ये जे कोणी लोक आहेत किंवा जे कोणी जातक आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे किंवा त्यांना या सर्व गोष्टींमध्ये वैयक्तिक वाढ होताना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे व्ययस्थानातील बुध भगवान म्हणजे कर्क राशीतील बुध भगवान 7 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेत गोचर करणार आहे. आणि मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेत गोचर करणार म्हणजे बुध भगवान 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये वक्री होणार आहे. वक्री अवस्थेत भूतकाळाचा पुनर्विचार या काळामध्ये तुमच्याकडनं घडू शकतो. 7 जुलैपासून वक्री होऊन मिथुन राशीमध्ये लाभ भावात प्रवेश केलेल्या बुध भगवंताने बऱ्याच वेळेस कुठेतरी तुमच्या बाबतीत डिसिजन चुकण्याचे चान्सेस या काळामध्ये घडू शकतात. मित्रांनो, वक्री ग्रह मागे नेत नाही तर ते अपूर्ण धडे पुन्हा समोर व्यक्तीच्या जीवनात आणत असतात. या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना जुने मित्र तुमच्या पुन्हा संपर्कात येण्याचे चान्सेस दिसत आहेत. जुनी नोकरी किंवा व्यवसाय संबंधित काहीतरी महत्वाच्या संधी देखील तुमच्या समोर येऊ शकतात. पुनर्विचाराचे किंवा पूर्वीचे प्रकल्प देखील या काळामध्ये तुमचे पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र या काळामध्ये गैरसमज खूप जास्त होऊ शकतो सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. कागदपत्रे व्यवस्थित तपासा, आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका, कारण बुध भगवंताचा सर्वात मोठा धडा आहे की ऐकलेले सर्व सत्य नसते आणि दिसणारे सर्व वास्तव नसते. म्हणूनच या काळामध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सर्व गोष्टी हाताळणं किंवा सर्व गोष्टींची व्यवस्थित पद्धतीने शहानिशा करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये एक गहन सिद्धांत सांगितला जातो की काही ग्रह बाह्य परिस्थिती बदलतात तर काही ग्रह माणसाच्या विचार विश्वात क्रांती घडवतात. त्याच परिस्थितीचे अनुभव तुम्हाला या काळामध्ये येणार आहे, तो देखील देवगुरु बृहस्पतींच्या उच्च राशीस्थ भ्रमणामध्ये. सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी 2 जून 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये व्यय स्थानामध्ये पंचम स्थानाचे मालक आणि अष्टम स्थानाचे मालक व्यय भावामध्ये म्हणजे 12व्या घरामध्ये गुरु भगवान उच्च राशीस्थ भ्रमण करत आहे. कारण की सिंह लग्नासाठी द्वादश भावात उच्च राशीस्थ गुरु भगवान असल्यामुळे 12व्या भावात केवळ खर्च नसतो तर 12व्या घरात म्हणजे व्यय भावामध्ये शास्त्राने आध्यात्मिक प्रगती मांडलेली आहे. परदेशाच्या संबंधित सर्व गोष्टींच्या बाबतीत क्लॅरिटी किंवा परदेशी संबंधित सर्व व्यवहार व्यापार सर्व गोष्टींचे बिझनेस जॉब जे काय असेल ते त्या सर्व गोष्टी 12व्या घरातून कालपुरुषाच्या कुंडलीत मांडलेल्या आहे. संशोधन, ध्यान, त्याग, अंतर्मन आणि जेव्हा गुरु 12व्या भावात उच्च राशीमध्ये येणार तेव्हा अनेकदा बाह्य जगापेक्षा अंतर जगात मोठे परिवर्तन व्यक्तीच्या जीवनात या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना जाणवणार आहे. ज्याला स्वतः समजण्याची कला अवगत होते त्याला जीवन समजण्यात वेळ लागत नाही. या काळात अनेक जातकांना अध्यात्म, योग, ध्यान किंवा जीवनाच्या गहन प्रश्नाकडे आकर्षण वाटू शकते. काहींना परदेशी संबंधित लाभ मिळू शकतो.
तर काहींना एखाद्यामध्ये मोठे निर्णय घेण्याची प्रेरणा देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे या व्ययभावातील गुरु भगवंतामुळे. त्याच्यानंतर या गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावरती म्हणजे वृश्चिक राशीवरती पडत आहे. गुरुची पंचमस्त दृष्टी चतुर्थ स्थानावरती म्हणजे चतुर्थ भावावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये चतुर्थ भावामध्ये शास्त्राने घर बघितले जाते, कालपुरुषाच्या कुंडलीत माता बघितली जाते, स्थावर मालमत्ता आणि मानसिक शांती या सर्व गोष्टी चतुर्थ स्थानात कालपुरुषाच्या कुंडलीत बघितले जातात. आणि या गुरु भगवंताच्या पंचमस्त दृष्टीमुळे घरगुती वातावरण तुमचे सुधारणार आहे. मालमत्तेच्या संबंधित विषय तुमचे या काळामध्ये पुढे सरकू शकतात. वाहन किंवा घरासंबंधित योजना तुमच्या या काळामध्ये बनणार आहे. मानसिक स्थैर्य वाढवण्यास चांगल्या पद्धतीची मदत या वेळ भगवंतातील गुरुची पंचमस्त दृष्टी चतुर्थ भावावरती पडत असल्यामुळे बघायला भेटणार आहे. काही घराचा प्लॅन करत होतात तो सफल होईल. काही नवीन घराच्या बाबतीत काहीतरी नियोजन करत होतात, पूर्वी घर आहे आणि त्याच्या बाबतीत काहीतरी नवीन रेनोव्हेशन करायचं किंवा काहीतरी इंटेरियरच्या डिझायनिंगच्या किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या आहे, काहीतरी घराच्या संबंधाने नवीन जुनं करायचं आहे, त्या गोष्टी या काळामध्ये या वेळ स्थानातील उच्च राशीस्थ गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी चतुर्थ स्थानावरती पडल्यामुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर याच वेळ भावातील गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या षष्ठ भावावरती पडत आहे. षष्ठ भाव म्हणजे रोग, षष्ठ भाव म्हणजे कर्ज, षष्ठ भाव म्हणजे शत्रू, स्पर्धा, आकस्मित येणाऱ्या संकटांची कारक देखील किंवा रोग रिपुरून या सर्व गोष्टींचे कारक शास्त्राने षष्ठ स्थान म्हणजे 6व्या घराला मांडलेलं आहे. या ठिकाणी सप्तमस्त दृष्टी गुरु उच्चच्या दृष्टी पडत असल्यामुळे ही सर्व दृष्टी तुम्हाला सर्व बाजूने संरक्षणात्मक दृष्टी मानल्या जाऊ शकते. या काळामध्ये तुमचे आरोग्य सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्हाला यश बघायला भेटणार आहे. या काळामध्ये तुमचे कोणी विरोधक अपोजिटला गेले तुम्हाला त्रास देत आहे, त्या विरोधकांवर देखील तुमची या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांच्या संबंधाने मात बघायला भेटणार आहे. कायदेशीर बाबीमध्ये तुम्हाला मदत बघायला भेटू शकते. या काळामध्ये विशेष म्हणजे ज्ञानानं जिंकलेली लढाई सर्वात टिकाऊ विजय देत असते आणि तोच काळ सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आणि या वेळ भावातील गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या अष्टम भावावरती पडणार आहे. अष्टम स्थान म्हणजे गूढ संशोधन आणि अचानक घडामोडीचे स्थान शास्त्राने अष्टम स्थानाला मांडलेलं आहे. गुरु भगवंताची दृष्टी नवमस्त दृष्टी अष्टमावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये संकटांपासून संरक्षण देणारी दृष्टी ही नवमस्त दृष्टी तुमची असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्यांच्या जातकांसाठी. या काळामध्ये अचानक अडचणींमध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. कोणीतरी अशी अनोळखी व्यक्ती येईल की ती तुम्हाला सर्व बाजूनी प्रोटेक्ट करेल आणि मदत करेल. गूढशास्त्रात तुमचा या काळामध्ये रस वाढू शकतो. जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचानकच नियती देणार आहे. त्यामुळे या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांनी फक्त नैतिक शुद्धता आणि कामामध्ये सातत्य ठेवत चला, जेणेकरून येणारा काळ तुमच्या सर्व पद्धतीचा फायदा देणार असणार आहे. सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी शुक्र भगवान जे की 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 या काळामध्ये वेळ भावामध्ये गोचर करत आहेत आणि त्याच्यानंतर गुरुसोबत युती करून ते शुक्र भगवान 4 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये गोचर करत आहेत की ज्या ठिकाणी ऑलरेडी लग्नस्थानी शुक्र भगवान गोचर करत आहात आणि त्या ठिकाणी ऑलरेडी केतू भगवान उपस्थित आहे. मित्रांनो, लग्नस्थान हे केवळ शरीराचे नसते तर ते व्यक्तिमत्व, आभा आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टींचे प्रतिनिधित्व देखील करत असते. शुक्र भगवान आकर्षण वाढवतो तर केतू भगवान अलिप्तता निर्माण करतो. म्हणूनच या काळात अनेक जातकांना 2 परस्पर विरोधी भावना अनुभवायला वारंवार या काळामध्ये बघायला भेटणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. लोकांमध्ये राहण्याची इच्छा देखील असेल आणि एकांताची ओढ देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या शुक्र भगवान आणि केतू भगवंताची युतीमुळे जीवनातील प्रत्येक चमक सोने नसते, काही चमक अनुभव देण्यासाठी देखील येत असते. त्यामुळे शुक्र भगवान आणि केतू भगवंताच्या या युतीमुळे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांनी ज्या काही गोष्टी दिसतात त्या गोष्टींवरती पुरेपूर विश्वास न ठेवून शांत चित्ताने सर्व निर्णय घेणे किंवा सर्व गोष्टी हाताळणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. या काळामध्ये व्यक्तिमत्वात तुमचे आकर्षण वाटणार आहे. कला, अभिनय, सोशल मीडिया आणि डिजिटल क्षेत्राशी तुमचा सर्व पद्धतीने लाभ या काळामध्ये मिळू शकतो. सर्जनशीलतेच्या संबंधाने तुमची या काळामध्ये वाढ होणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. परंतु भावनिक निर्णय घेताना तुम्ही आवश्यक सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. काहींना एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप देखील समजू शकते सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना या काळामध्ये. त्याच्यानंतर केतू भगवान जे की लग्नस्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचा आत्मपरीक्षणाचा काळ बघायला भेटणार आहे. कारण केतू लग्नात असल्यामुळे व्यक्ती अनेकदा स्वतःलाच नवीन नजरेने पाहू लागतात आणि या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्यांना या गोष्टी जाणू शकतात. यामुळे जुन्या सवयी सोडण्याची इच्छा तुम्हाला या काळामध्ये होणार आहे. जे कोणी व्यसनाधीन होते, जे कोणी व्यसनांच्या आहारी गेले होते, काही चुकीच्या सवयी होत्या, त्या देखील या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांच्या सुटू शकतात. तुमची आध्यात्मिक प्रवृत्ती या काळामध्ये खूप जास्त वाढणार आहे. अनावश्यक संबंधांपासून देखील तुम्ही दूर या काळामध्ये होणार आहेत सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. केतू कधी कधी जे दूर करतात ते भविष्यातील शांततेचे कारण तुमच्यासाठी बनणार असतात, म्हणून केतू भगवान हे दूर करतात.
त्याच्यानंतर सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी शनी भगवान जे की 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 या काळामध्ये मीन राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्यांसाठी गोचर करत आहेत। या काळामध्ये तुमच्या संबंधाने गहन परिवर्तनाचे योग तयार होत आहे। शनी भगवान मीन राशीत अष्टम भावात भ्रमण करत आहेत आणि अष्टम स्थानात शनी भगवान अनेकांना घाबरवतात, पण शास्त्र सांगते शनी भगवान भीती निर्माण करत नाही, तर ते वास्तव तुमच्या जीवनासमोर वारंवार समोर आणत असतात। अष्टम स्थान म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत गुप्त बदल, कर्मफल, संशोधन, वारसा आणि आयुष्यातील मोठे परिवर्तन शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम स्थानाला संबोधले आहे। या काळामध्ये आर्थिक नियोजन तुमचे सर्वात महत्त्वाचे ठरू शकतात। विशेष म्हणजे आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्षित करू नये या काळामध्ये, आणि जीवनातील सर्व गोष्टींना प्राधान्यक्रम तुमचा बदलू शकतो या काळामध्ये। त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने दैनंदिन जीवन शैली व्यवस्थित पद्धतीने चालवणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना या काळामध्ये। या शनी भगवंताची तृतीय दृष्टी दशम स्थानावरती ज्या ठिकाणी मंगळ भगवान गोचर करत आहेत त्या ठिकाणी पडत आहे। करिअरमध्ये तुमच्या या काळामध्ये जबाबदाऱ्या वाढणार आहेत, यश मिळेल, पण सातत्य तुम्हाला सर्व पद्धतीने आवश्यक असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी। त्याच्यानंतर या अष्टम स्थानातील शनी भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या द्वितीय भावावरती म्हणजे वाणीच्या ठिकाणी पडत आहे। धन आणि कुटुंबाशी संबंधित विषयांमध्ये तुम्ही गांभीर्याने हाताळले पाहिजे। या काळामध्ये तुम्हाला कुठल्या तरी तुमच्या बोलण्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीत चुकी बघायला भेटणार आहे। बोलण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, आणि विशेष म्हणजे तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी जुलै 2026 मध्ये। त्याच्यानंतर या शनी भगवंताची दशमस्थ दृष्टी तुमच्या पंचम भावावरती पडत आहे। विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासावर भर द्यावा। प्रेम संबंधांमध्ये संयम आवश्यक या काळामध्ये ठेवला पाहिजे, नाही तर येणाऱ्या काळात अभ्यास सोडून प्रेम संबंधांमध्ये तुम्ही संयम नाही ठेवला तर चुकीच्या गोष्टी आणि वेळ वाया जाण्याची घटना घडू शकतात। विद्यार्थ्यांनी नियमित स्वरूपात अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि न अभ्यास होण्याचे कारण सर्वात महत्त्वाचे तुमचे आळस, आज करू उद्या करू अशा घटनांमुळे तुम्हाला तकलीफ होऊ शकते सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी। येणाऱ्या काळामध्ये नियमित स्वरूपाने तुम्ही जुलै महिन्यामध्ये डेली 3 वेळा हनुमान चालीसा पठण करत चाला, जेणेकरून येणारा काळ सर्व पद्धतीने तुम्हाला फायदा देणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी। आणि या काळामध्ये ते शनी भगवान 27 जुलै 2026 ते 10 डिसेंबर 2026 या काळामध्ये अष्टम स्थानामधून वक्री अवस्थेत जाणार आहे। मित्रांनो, वक्री शनी भगवान अनेकदा आत्मपरीक्षणाचे काळ बनवणारा काळ ठरू शकतो व्यक्तीच्या जीवनामध्ये। ज्या गोष्टी आपण अपूर्ण सोडतो त्यांचा हिशोबाचा काळ नंतर परत मागतो, तो परत येण्याचे काळ म्हणजे वक्री शनी भगवंताचा काळ असणार आहे। या काळामध्ये जुने आर्थिक विषय तुमच्या पुन्हा समोर येऊ शकतात। अपूर्ण जबाबदाऱ्या देखील पूर्ण कराव्या तुम्हाला या काळामध्ये लागू शकतात। विशेष म्हणजे जीवनाचा वेग कमी झाल्यासारखा तुम्हाला सर्व बाजूने वाटेल, पण खरी परिस्थिती ती नसेल। कारण की लक्षात ठेवा, हे थांबणे नसते तर हे पुनर्बांधणी असू शकते, आणि या सर्व गोष्टी सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांच्या बाबतीत घडणार आहे। त्यानंतर राहू भगवान जे की सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये सप्तम स्थानामध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये गोचर करत आहे। या काळामध्ये नातेसंबंधात बदलते स्वरूप तुम्हाला सर्व बाजूने जाणवायला बघायला भेटणार आहे। सप्तम भावात शास्त्राने विवाह बघितलेला आहे, भागीदारी बघितलेली आहे, आणि सार्वजनिक संबंध देखील कालपुरुषाच्या कुंडलीत सप्तम स्थानावरून बघितलेला आहे। आणि या ठिकाणी राहू भगवान सप्तम स्थानात आल्यामुळे अनपेक्षित लोकांच्या जीवनात उतार चढाव आणू शकतो, किंवा व्यक्तीच्या जीवनात अनपेक्षित उतार चढाव देखील या काळामध्ये आणू शकतो। या सप्तम स्थानातील राहू भगवंतामुळे काही नवीन संबंध निर्माण तुमचे होणार आहे। व्यावसायिक भागीदारी वाढू शकते। परदेशी संपर्कांमधून तुम्हाला सर्व पद्धतीचा फायदा या काळामध्ये सप्तम स्थानातील कुंभ राशीच्या राहूमुळे बघायला भेटणार आहे। मात्र आकर्षण आणि वास्तव यांच्यामध्ये फरक ओळखणे हे सर्वात महत्त्वाचे असणार आहे तुमच्यासाठी सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी। राहू भगवान मोठे स्वप्न दाखवतात, पण विवेक हरवला तर ते भ्रम देखील निर्माण करतात। त्यामुळे मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये एक अत्यंत सूक्ष्म तत्व सांगितलेले आहे, ते म्हणजे जीवनातील मोठे बदल अनेकदा आवाज करत नाही, ते शांतपणे विचार, सवयी आणि निर्णय बदलते। पुढे नियती तुम्हाला सर्व बाजूने घडवतच असते। त्यामुळे या सप्तम स्थानातील राहू भगवंतामुळे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला उतार चढाव बघायला भेटणार आहे। कारण 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये भागीदारी आणि नातेसंबंधाचे खरा परीक्षेचा काळ असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी। कारण की विवाह, व्यावसायिक भागीदारी, सार्वजनिक प्रतिमा आणि सामाजिक संबंधाचे स्थान शास्त्राने सप्तम स्थान मानलेले आहे, आणि राहू या भावात आल्यामुळे जीवनात काही अनपेक्षित लोक देखील तुमच्या जीवनात येऊ शकतात। काही नवीन संबंध तुमच्या बाबतीत निर्माण होणार आहे, तर काही जुने संबंध देखील या काळामध्ये बदलू शकतात। राहू अनेकदा अशा संधी देतात की ज्या सुरुवातीला गोंधळासारख्या वाटतात, पण नंतर त्यामागील खरे कारण समजते। या काळामध्ये सप्तम स्थानातील राहू भगवंतामुळे परदेशी लोकांशी तुमचा संपर्क वाढणार आहे। नवीन भागीदारी तयार होऊ शकते,
व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवीन दिशा देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. नातेसंबंधांमध्ये तुमच्या अपेक्षा वाढू शकतात. मात्र राहू भगवान भ्रम देतील किंवा निर्माण करतील म्हणून कोणत्याही व्यक्तीबद्दल घाईने आपले मत व्यक्त करू नका, जेणेकरून तुमच्यामध्ये गैरसमज होण्याची घटना घडणार नाही. सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी खूप जास्त कोणावरती या अपेक्षा ठेवू नका, नाही तर तुमच्या भावनिक हरासमेंट या काळामध्ये होणार आहे. सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी त्याच्यानंतर लग्न स्थानातील केतू की जे 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये केतू भगवान सिंह राशीस्थ म्हणजे लग्न स्थानामध्ये गोचर करत आहे. लग्न स्थानामध्ये केतू भगवान गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये लग्नस्थान म्हणजे व्यक्तित्व आहे किंवा व्यक्तिमत्व आहे, शरीर, विचारशैली आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीचे प्रतिनिधित्व शास्त्राने लग्नस्थानाला मांडलेलं आहे. केतू या ठिकाणी आल्यामुळे अनेकदा व्यक्तीला असे वाटते की काहीतरी बदलत आहे, पण नेमके काय बदलत आहे हे समजणार नाही सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना या काळामध्ये. काही प्रवास बाहेरच्या जगात होतात तर काही आत्म्याच्या आत असतात. या काळामध्ये केतू भगवान आंतरिक ऊर्जा खूप जास्त वाढवणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांची. तुम्हाला एकांत सर्व बाजूने आवडू शकतो. अनावश्यक संबंध तुमच्याकडनं वारंवार या काळामध्ये कमी होऊ शकतात. आध्यात्मिकता तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त वाढणार आहे, तर स्वतःबद्दल तुम्ही खोल विचार देखील या काळामध्ये सुरू करू शकतात सिंह लग्न सिंह राशीवाले जातक. शुक्र केतूची युतीमुळे जुलै महिन्यात व्यक्तिमत्वात एक विशेष आकर्षण दिसेल, पण त्याच वेळी अलिप्ततेची भावना देखील तुमच्यामध्ये वारंवार अनुभवास येऊ शकते. काही जातकांना जीवनातील प्राधान्यक्रम बदलण्याची इच्छा देखील या काळामध्ये होणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना या शुक्र आणि केतूची युतीमुळे. करिअरच्या दृष्टीने सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी मंगळ दशम भावात असल्यामुळे करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्वपूर्ण मानला जाऊ शकतो. कारण की या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहे. वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे अत्यंतिक प्रमाणात जाऊ शकतात. विशेष म्हणजे स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. फक्त होईल तेवढं तुम्ही पार्टनरशिपच्या संदर्भाने थोडंसं टाळणं महत्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना. नेतृत्वाची क्षमता तुमच्याकडनं या बाजूनी सर्व पद्धतीची वाढणार आहे. मात्र या काळामध्ये अष्टम स्थानातील शनी व्यय भगवंतातील ग्रहामुळे कुठेतरी तुमच्याकडनं घाईत निर्णय घेणे टाळणं पाहिजे. तुम्ही आर्थिक जोखीम तुम्ही सर्वात पद्धतीने काळजीपूर्वक घेणं अत्यंत गरजेचं आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना. दीर्घकालीन नियोजनावर तुम्ही भर द्यावा, कारण की वेगाने मिळालेले यश आकर्षक असते, पण टिकणारे यश संयमातून निर्माण होत असते. त्यामुळे तुम्ही सर्व विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना करिअर आणि व्यापाराच्या दृष्टीने. आर्थिक स्थितीच्या बाबतीत हा महिना सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी लाभ आणि खर्च यांचे संतुलन लाभणारा ठरू शकतो. एकीकडे लाभभाव सक्रीकडे आहे, तर दुसऱ्याकडे व्यय भावात उच्च राशीस्थ गुरु आणि ग्रहाची उपस्थिती खर्च वाढू शकते. या महिन्यामध्ये उत्पन्नाची वाढ होण्याची शक्यता आहे, पण परदेश किंवा ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा लाभ देखील मिळू शकतो. काही अनपेक्षित खर्च देखील या काळामध्ये होऊ शकतो, तर गुंतवणूक तुम्ही या काळामध्ये विचारपूर्वक करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. धनसंचय करण्यापेक्षा धनाची योग्य व्यवस्थापन करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या संबंधाने जुलै 2026 हा महिना राहू सप्तम भावात असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये नवीन अनुभव या काळामध्ये येऊ शकतात. अविवाहितवाल्या लोकांसाठी अचानक वेगळी ओळख निर्माण या काळामध्ये होऊ शकते. वेगळ्या पार्श्वभूमीतील व्यक्ती तुम्हाला भेटू शकते आणि विशेष म्हणजे विवाहाची चर्चा देखील तुमची या काळामध्ये पुढे जाऊ शकते सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. विशेष करून या काळामध्ये क्लॅरिटी न आल्यामुळे वैवाहिक जीवनाच्या बाबतीत किंवा म्हणजे विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करत असणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेस मानहानी होण्याचा किंवा खाली हात येण्याची घटना घडू शकतात. एका साईडनं रिप्लाय येईल तर दुसऱ्या साईडनं रिप्लाय येणार नाही. एक बाजू क्लिअर असेल तर दुसरी बाजू क्लिअर राहणार नाही या राहू केतूच्या गोचरमुळे. विवाहितांसाठी या काळामध्ये संवाद महत्वाचा ठरणार आहे. गैरसमज तुम्ही होईल तेवढे टाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे एकामेकांचा भावनांचा आदर करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांसाठी. शुक्र केतूची युतीमुळे काही नात्यांमधील वास्तव स्पष्ट होऊ शकते. जे नाते सत्यावर उभे असते ते काळाच्या परीक्षेत टिकते. या उक्तीप्रमाणे सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांनी जगणे अत्यंत महत्वाचं असणार आहे जुलै 2026 या काळामध्ये. शारीरिक दृष्टीने जर विचार करायचा झाला जुलै महिन्यामध्ये सिंह लग्नवाल्यांचा आणि सिंह राशीवाल्यांचा शरीर आणि मन यांची या काळामध्ये काळजी घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण व्ययभावातील ग्रह आणि अष्टम स्थानातील शनी काही आरोग्यविषयक बाबींमध्ये तुम्हाला जागरूक राहण्याचा सल्ला देऊ शकतात. कारण की या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना झोपेची तकलीफ होऊ शकते. मानसिक ताण खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो. पचन संस्थेच्या संबंधाने तकलीफ होऊ शकते आणि डोळ्याच्या बाबतीत आग होणे, जळजळ करणे, डोळ्यांच्या बाबतीत थकवा जाणवणे आणि रक्तदाब या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत खूप जास्त तकलीफ सिंह लग्न सिंह राशीवाले जातकांना जाणवणार आहे. ध्यान, योग आणि नियमित व्यायाम या काळात विशेष तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात.
कारण आरोग्य हे केवळ शरीराचे नसते, तर मनाची शांतता देखील त्याचा एक भाग असतो. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही मानसिक शांतीकडे जास्त कल दिला तर आपोआप तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला काय काय तकलीफ आणि काय गोष्टी फायद्याच्या आणि काय गोष्टी त्रासाच्या आहे ते आपण सर्व गोष्टी पद्धतीने आपण सविस्तर पद्धतीने बघितलेलं आहे. आपण आता जुलै महिन्यातील काही गोष्टी डेट वाईज प्रेडिक्शन करणार आहोत, त्याकडे वळूया. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुलै महिना हा 31 दिवसाचा आहे. 31 दिवसामध्ये काही ठराविक दिवस आहे की ज्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे कार्य टाळले पाहिजे. ते शास्त्राने काही महत्त्वाचे डेट्स दिले आहे की ते तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरती किंवा नोटबुकवरती नोट करून ठेवा, जेणेकरून त्या डेटच्या संबंधाने जे काही महत्त्वाचे कार्य करणार आहात ते जरा तुम्ही टाळले ते येणारा काळ सर्व पद्धतीने तुमचा फायदेदायक असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 3 जुलै 4 जुलै 5 जुलै या काळामध्ये तुम्हाला मानसिक त्रास खूप जास्त होणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 17 जुलै 18 जुलै 19 जुलै या काळामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचे निर्णय पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर शास्त्राने काही महत्त्वाच्या गोष्टी देखील दिलेल्या आहेत जुलै महिन्याच्या हिशोबाने 2026च्या सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. या महिन्यामध्ये मोठी आर्थिक लाभ तुम्हाला होण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. त्याची तारीख देखील शास्त्राने उल्लेख केलेला आहे 4 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये तुम्हाला खूप मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. काही प्रॉपर्टीच्या संबंधाने क्रय विक्रय होऊ शकतो, कुठेतरी बसलेला पैसा येऊ शकतो, काही वारसा हक्काच्या संबंधाने काही महत्त्वाचा लाभ देखील या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. पण या आर्थिक लाभामुळे तुमची मानसिक स्थिती पूर्ण हलून जाणार आहे. तुम्ही पूर्णपणे नास्तिकतेने वागू लागाल आणि या नास्तिकतेने वागल्यामुळे घरातील वडीलधारी लोक तुमच्यावरती नाराज होऊन तुम्हाला येणाऱ्या काळात खूप मोठा लॉस देखील बघायला भेटणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. तुम्ही होईल तेवढं स्वैराचाराचं जीवन न जगता संस्काराची बाजू धरून चालणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आर्थिकतेच्या बाबतीत लाभ होण्याची शक्यता या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना बघायला भेटत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये देखील बघितले आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील सांगतो आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांनी होईल तेवढं जून आणि जुलै या महिन्यामध्ये संतांविषयी कुठल्याही पद्धतीची त्यांच्यासोबत बहस आणि चर्चा किंवा कुठल्याही पद्धतीची वादविवादाच्या गोष्टी करू नये, नाहीतर तुम्हाला येणाऱ्या काळात खूप जास्त मोठा त्रास बघायला भेटणार आहे. 2026 मध्ये पूर्णच जून जुलैमध्ये तुम्ही काही गोष्टी चुकीच्या केल्या तर सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये शुक्र आणि केतूची ही सिच्युएशन कुठेतरी काहीतरी नवीन वाहन खरेदीचे योग देखील देत आहे. या काळामध्ये काही महत्वाची परदेशाची ट्रिप किंवा या काळामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा काळ जो असणार आहे 19 जुलै ते 2 ऑगस्ट हा काळ सर्वात महत्वाचा असणार आहे फॅमिलीसाठी. या काळामध्ये तुम्ही होईल तेवढं देवीची साधना करणं अत्यंत महत्वाचं आहे. कुठेतरी एखाद्या नपुसकाची ओटी भरून त्यांना लागणारे काही महत्वाच्या वस्तू दान केल्या तर येणारा काळ सर्व बाजूनी तुमचा फायद्याचा असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर जे कोणी जॉबच्या बाबतीत प्रयत्न करत होते, ज्यांना जॉब लागलाय त्यांना जॉईन व्हायचं आहे, कोणाला महत्वाचा इंटरव्ह्यू देणे आहे, कोणाला जॉबच्या संबंधाने काही महत्वाची बोलणी करायला जायचं आहे, त्यांनी 10 जुलै ते 12 जुलै या 3 दिवसात किंवा 2 दिवसात आपल्या सर्व गोष्टी महत्वाच्या गोष्टी जॉबच्या संबंधाने केलेल्या सर्वात पद्धतीच्या फायदेदायक ठरू शकतात सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना जुलै 2026 मध्ये. त्याच्यानंतर व्यापारी वर्गांसाठी 6 जुलै ते 16 जुलै ह्या 10 दिवसाचा काळ अत्यंत प्रभावी आणि लाभदायक ठरणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी वर्गांसाठी 20 जुलै ते 23 जुलै हा काळ अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याचा संबंध आहे. या काळामध्ये काहीतरी चुकीची दिशा, चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या काहीतरी घटना तुमच्या बाबतीत घडू शकतात. विद्यार्थी वर्गाने सिंह लग्न सिंह राशीच्या जातकांनी अत्यंत महत्वपूर्ण काळजी घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. या राहुकेतूच्या गोचर आणि शुक्रकेतूच्या संबंधाने ब्लेम करण्याच्या घटना घडतील, काहीतरी महत्वाचा आर्थिक लॉस तुमच्याकडनं घडणार आहे. त्यामुळे तुम्ही होईल तेवढं सावधगिरीने राहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे 20 जुलै ते 23 जुलै या काळामध्ये. आरोग्याच्या दृष्टीने या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात अडचणी बघायला भेटत नाही, पण होईल तेवढे श्वसन क्रिया किंवा पचनाच्या संबंधाने तकलीफ होण्याचे चान्सेस आहेत. या काळामध्ये तुम्ही त्या टाळणं किंवा त्याच्या बाबतीत दुर्लक्षित राहणं खूप जास्त तकलीफ देऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सर्व पद्धतीने आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना या काळामध्ये. त्याच्यानंतर प्रेम संबंधाच्या दृष्टीने प्रेमाच्या बाबतीत देवाणघेवाण, काही महत्वाच्या प्रेमाच्या गोष्टी एक दुसऱ्यांना शेअर करायचं आहे किंवा प्रेमाच्या संबंधाने काही महत्वाचे डिसिजन घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी 17 जुलै हा काळ बेस्ट असणार आहे. विवाहाच्या संबंधाने थोडेफार पद्धतीने उतार चढाव बघायला भेटणार आहे, कारण की सप्तम स्थानात राहू भगवान आले. सूर्य बुधाची वक्री अवस्थेतली सप्तमस्थ दृष्टी तुमची कुठेतरी पंचम स्थानावरती या काळामध्ये बघायला भेटत आहे. थोडंसं विवाहाच्या संबंधाने उतार चढाव जुलै महिन्यामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर शेअर मार्केटच्या संबंधाने जे कोणी फ्युचरला घेऊन इन्व्हेस्टमेंट करायचा प्लॅन करत आहे त्यांच्यासाठी 13 जुलै ते 16 जुलै या 3 दिवसाचा काळ अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर ठरणार आहे भविष्यासाठी. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे शेअर्स आहेत ते विकण्याचा प्रयत्न करतात, विकत नाही, आता विकण्याचा प्रयत्न करतात, पण दिवस व्यवस्थित कुठला असेल तर त्यांच्यासाठी 24 जुलै अत्यंत महत्वाचा असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर 24 जुलै ते 26 जुलै या काळामध्ये फायनान्शियली 2 दिवस हे अत्यंत फायदेदायक असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी.
त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं काय असणार आहे की या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांकडनं 19 जुलै ते 2 ऑगस्ट या काळामध्ये तुमच्यासाठी बेस्ट टाइम असणार आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांची एक खासियत अशी आहे किंवा एक त्यांची महत्वाची बाजू अशी आहे की ते स्वतःचा मान सन्मान किंवा स्वतःच्या नावाचा उदो करण्यासाठी खूप जास्त पैसा खर्च करतात. आणि तो काळ या काळामध्ये या महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना 19 जुलै ते 2 ऑगस्ट या काळामध्ये तुम्ही कुठल्या तरी एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी किंवा धार्मिक तीर्थयात्रेच्या ठिकाणी कुठेतरी एखादी आर्थिक मदत करणार आहे की ज्यामुळे तुमचं नाव होईल अशा ठिकाणी. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे 4 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ तर होणारच आहे. त्या आर्थिक लाभाला घेऊन तुम्ही संयमित राहणं आणि शांत वृत्तीने जीवन जगणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर 16 जुलै ते 16 ऑगस्ट हा काळ परदेश गमनाच्या संबंधाने सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांचे जास्त योग देत आहे. काही व्हिसाच्या संबंधाने प्रयत्न करतात, काही महत्वाच्या डॉक्युमेंटच्या संबंधाने प्रयत्न करतात, तो देखील 16 जुलै ते 16 ऑगस्ट या काळामध्ये सर्व पद्धतीने तुम्हाला फायदा होणार आहे बाहेर देशाच्या संबंधित जाण्याच्या संबंधाने. पण जाण्याच्या बाबतीत तुमचे मार्ग मोकळे आहेत, पण काही सरकारी टॅक्स, काही सरकारी इनव्हॉइस, काही सरकारी कागदपत्र तुम्हाला या काळामध्ये तकलीफ देऊ शकतात सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत सिंह लग्न सिंह राशीवाल्यांना उतार चढाव बघायला भेटणार आहे. या जुलै महिन्यामध्ये देवशयनी एकादशी येत आहे, म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे चातुर्मासाचा प्रारंभ होत आहे. या देवशयनी एकादशी पासून चातुर्मासाचा प्रारंभ होत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टींना खूप जास्त महत्व दिलेलं आहे शास्त्राने. तुम्ही या काळामध्ये साधना करत चला, जप करत चला, व्रत करत चला, दान करत चला आणि आत्मचिंतन करत चला. या सर्व गोष्टींसाठी हा देवशयनी एकादशी पासूनचा काळ अत्यंत महत्वाचा मानलेला आहे शास्त्राने. ती देवशयनी एकादशी म्हणजे 25 जुलै 2026 या काळामध्ये म्हणजे या दिवशी येणार आहे. अनेकांना या काळात आध्यात्मिक अनुभव देखील किंवा अंतर्मनातील स्पष्टता देखील या काळामध्ये मिळणार आहे या देवशयनी एकादशीच्या काळामध्ये. त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा देखील येणार आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे शास्त्राने ज्ञानाचा उत्सव मानलेला आहे. गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्याचा परंपरेचा उत्सव शास्त्राने मानलेला आहे. ती गुरुपौर्णिमा जुलै महिन्यामध्ये 29 जुलै 2026 या काळामध्ये येणार आहे. गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुजनांचा आशीर्वाद घ्यावा, ज्ञानदान करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, आध्यात्मिक साधना करावी. आणि विशेष म्हणजे या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी उच्च गुरुच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण किंवा अधिक वाढलेलं आहे. या काळामध्ये विशेष म्हणजे शास्त्राने काही जुलै महिन्यामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी काही नकारात्मक गोष्टी घडू नये किंवा कुठलीही मोठी हानी या संबंधाने घडू नये तर काही उपाय दिलेले आहे. प्रत्येक रविवारी किंवा नियमित स्वरूपाने आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि श्रवण करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करत चला. डेली नियमित स्वरूपाने ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा नियमित 108 वेळा श्रद्धापूर्वक जाप करत चला. पक्षी आणि गरजू व्यक्तींना दान करत चला. गुरुपौर्णिमेला गुरुजनांचे व्यवस्थित पद्धतीने पूजा करून यथोचित त्यांचा मान सन्मान करा. नियमित ध्यान धारणा आणि प्राणायाम करा. विशेष म्हणजे शक्य असल्यास भगवान शिव किंवा सूर्यनारायणाची यांची उपासना करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांसाठी. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना सिंह लग्न सिंह राशीच्या जातकांसाठी फक्त एक महिना नाही, तर तो अंतर्मुखता, प्रगती आणि परिवर्तन यांचा संगम ठरू शकतो. काही व्यक्तींना प्रतिष्ठा या काळामध्ये वाढणार आहे, तर काही व्यक्तींना नवी दिशा देखील या काळामध्ये मिळणार आहे. काहींना नात्याचे खरे मूल्य देखील या काळामध्ये समजणार आहे, तर काहींना स्वतःच्या जीवनाचा नवीन अर्थ देखील या काळामध्ये सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना जुलै 2026 मध्ये सापडणार आहे. कारण ग्रह केवळ राशी बदलत नाही, ते अनेकदा माणसाच्या विचारांची दिशा देखील बदलत असते. लक्षात ठेवा, नियती मार्ग दाखवते, पण त्या मार्गावर चालायचे धैर्य माणसालाच दाखवावे लागते. म्हणून या महिन्यात प्रत्येक संधीचे स्वागत करा, प्रत्येक अनुभवातून शिका आणि संयमाने पुढे चला. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात काही महत्त्वाचा प्रश्न असेल किंवा काही डाऊट असेल किंवा तुमची कुठली राशी आहे ती आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.